नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं आमच्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करू इच्छितो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना व त्यांच्या परिवाराला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। ही रंगपंचमी होळी तुमच्या परिवाराला आनंदाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस करत आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हे मी तुम्हाला सांगितलं। ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये शिकत असताना काय काय गोष्टी लागतात याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये केला होता। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट हे आपल्याला ह्या ठिकाणी लागतं। त्याच्यानंतर कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो कसा हे सुद्धा ह्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं आणि ह्या दोन गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये विचारात घेतल्या होत्या। मग आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बनतात कसे, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये ज्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या बेसिक टर्मिनॉलॉजीजचं काय महत्त्व आहे हे ह्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकूयात कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पुढचा भाग। तर बघा, आपल्या टॉपिकचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हा एक स्पेशल टाइप ऑफ कंपाऊंड आहे असं म्हणायला इथं हरकत नाही। स्पेशल टाइप ऑफ कंपाऊंड का आहे? कारण की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असतात ते प्लांट्समध्ये, मिनरल्समध्ये, ॲनिमल्समध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स ह्यांचं एक्सटेन्सिव्ह ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। जसं की सपोज फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल डाईंग आहे, टेक्स्टाईल डाईंगमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा वापर करण्यात येतो। इलेक्ट्रोप्लेटिंग नावाची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा वापर होतो। मेटॅलर्जिकल प्रोसेसेस जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा वापर होतो। त्याच्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा वापर होतो। कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे ॲज अ इंडस्ट्रियल कॅटलिस्ट म्हणून सुद्धा ॲक्ट होतात आणि त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन कंपाऊंडला खूप जास्त ॲप्लिकेशन्स आहेत असं ह्या ठिकाणी म्हणणं चुकीचं ठरणार नाही। मग आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनतात कसे किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनवण्यासाठी काय करावं लागतं? कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास केला अल्फ्रेड वर्नर ह्या सायंटिस्टने। कोबाल्ट आणि अमोनिया ह्यांचे कॉम्प्लेक्सेस अल्फ्रेड वर्नर ह्या सायंटिस्टने तयार केले आणि त्याच्या ह्या रिसर्चसाठी त्याला नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलं। म्हणजे नोबेल पारितोषिक कोणाला आपण देतो? ज्याचं रिसर्च जो आहे तो चांगला आहे, त्याचा रिसर्च जो आहे तो समाज उपयोगी आहे, असं जर असेल तरच नोबेल पारितोषिक मिळत असतं। आता आज आपण इथं बघूयात की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बनतात कसे। बघा, सपोज आपल्याकडं NiCl2 आहे, NiCl2। मग आता हा NiCl2 जो आहे तो सपोज आपण वॉटरमध्ये मिक्स केला, वॉटरमध्ये मिक्स केल्यानंतर हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल आणि NiCl2 डिझॉल्व्ह स्टेटमध्ये गेला असं आपण ह्या ठिकाणी म्हणूयात। किंवा ह्यालाच आपण असे म्हणू शकतो की NiCl2 हा ॲक्वियस सोल्युशनच्या स्टेटमध्ये आहे किंवा ॲक्वियस सोल्युशनच्या फेजमध्ये आहे। आता हे NiCl2चा जो कलर असतो तो असतो ग्रीन, इट इज ग्रीन। आता NiCl2 हा सॉलिड आहे, त्याला वॉटरमध्ये टाकल्यानंतर ग्रीन कलर्ड सोल्युशन तयार होईल, ग्रीन कलर्ड सोल्युशन। आता हे ग्रीन कलर्ड सोल्युशन जे आहे ते सपोज आपण एका बिकरमध्ये घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बिकरमध्ये सपोज आपण अमोनिया घेतलेला आहे, ॲक्वियस अमोनिया, ॲक्वियस अमोनिया। एका बिकरमध्ये आपण ग्रीन कलरचं सोल्युशन घेतलेलं आहे, एका बिकरमध्ये आपण अमोनिया घेतलेला आहे। हा जो अमोनिया आहे हा कलरलेस आहे, लक्षात घ्या, इट इज अ कलरलेस। मग आता आपल्याला काय करायचं? व्हॉट वी वॉन्ट टू डू, आपल्याला ह्या बिकरमधून अमोनिया हळूहळू ह्या बिकरमध्ये ॲड करायचा आहे। जस्ट वी हॅव टू ॲड अमोनिया स्लोली in a beaker which we have taken green colored solution of NiCl2। आता अमोनिया आपण ह्या बिकरमध्ये ॲड करणार आणि ह्या बिकरमध्ये असलेलं सोल्युशन आपण त्याला स्टर करणार। असं करत गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ग्रीन कलरचे जे सोल्युशन आहे तो स्वतःचा रंग जो आहे तो हळूहळू सोडत आहे।
म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो ग्रीन कलर इज गोइंग टू फेड अवे. ग्रीन कलर हा हळूहळू नाहीसा होत आहे. आणि एक वेळ अशी येईल की ग्रीन कलर नाहीसा होऊन त्या ठिकाणी हळूहळू पर्पल कलर डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. पर्पल कलरची इंटेन्सिटी जसं जसं आपण अमोनिया ॲड करू तसं तसं इन्क्रीज होतानाही आपल्याला बघायला मिळेल. आणि एक स्टेज अशी येईल की त्या स्टेजनंतर पर्पल कलरची इंटेन्सिटी इन्क्रीज होणं बंद होईल. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या ग्रीन कलरच्या सोल्युशनचं कन्व्हर्जन पर्पल कलरच्या सोल्युशनमध्ये झालं असं आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर कितीही अमोनिया ॲड करा त्या पर्पल कलरच्या सोल्युशनची इंटेन्सिटी वाढणार नाही. आता पर्पल कलरचं सोल्युशन तयार झालेलं आहे म्हणजे डेफिनेटली ह्या ठिकाणी काहीतरी केमिकल चेंज झालेला आहे असं सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं. आणि मग त्या पर्पल कलरच्या सोल्युशनवर ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न सायंटिस्ट लोकांनी केला. पर्पल कलरचं जे काही सोल्युशन आहे त्याच्यामधून कंपाऊंड एक्स्ट्रॅक्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ते कसं काय ह्या ठिकाणी आपण बघूयात. तर बघा पर्पल कलरचं सोल्युशन तयार झालं. पर्पल कलर्ड सोल्युशन पर्पल कलरचं सोल्युशन आपल्याला कधी मिळालं जेव्हा आपण अमोनिया ग्रीन कलरच्या सोल्युशनमध्ये ॲड केला. मग आता हे जे पर्पल कलरचं सोल्युशन आहे ह्या पर्पल कलरच्या सोल्युशनला इव्हॅपोरेट करण्यात आलं. आता पर्पल कलरच्या सोल्युशनला इव्हॅपोरेट केल्यामुळं काय होईल वॉटर मॉलिक्युल्स निघून जातील. आणि वॉटर मॉलिक्युल्स निघून गेल्यानंतर आपल्याला पर्पल कलरचे क्रिस्टल्स मिळतील. क्रिस्टल्स जस्ट वी आर गेटिंग द क्रिस्टल्स. आता हे जे क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल्स पर्पल कलरचे आहेत. पर्पल कलर्ड. आणि मग हे जे काही क्रिस्टल्स आहेत ह्या क्रिस्टलचं ॲनालिसिस करण्यात आलं. जे काही क्रिस्टल्स आपल्याला मिळालेले आहेत ह्या क्रिस्टलचं जेव्हा सायंटिस्ट लोकांनी ॲनालिसिस केलं सो ॲट दॅट टाईम त्यांना असं लक्षात आलं की एक स्पेशल टाईप ऑफ कंपाऊंड ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि त्या स्पेशल टाईप ऑफ कंपाऊंडला कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं त्यांनी सांगितलं. मग आता बघा कंपाऊंड कोणता तयार झाला तर कंपाऊंड हा असा तयार झाला NiNH3 टेकन 6 क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट Cl2. आता बघा ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 6 अमोनिया ह्या ठिकाणी आहेत. म्हणून इक्वेशनला बॅलेन्स्ड करण्यासाठी तर 6 आपण लिहून टाकू. आता हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे ह्यालाच आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणतो. मग आता इथं एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जसं की सपोज हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये जो निकेल आहे ह्या निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. बघा निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. मग आता ऑक्सिडेशन स्टेट आपण कसं फाइंड आउट करतो मॅथमॅटिकल इक्वेशनचा वापर आपण करत असतो. मग आता ह्या ठिकाणी निकेल एकच आहे म्हणून निकेलची ऑक्सिडेशन स्टेट X आहे असं कन्सिडर करू आपण. म्हणजे थोडक्यात निकेलचा चार्ज ह्या कंपाऊंडमधला. आणि मग ह्या X मध्ये किंवा ह्या निकेलच्या चार्जमध्ये आपण बाकीचे जे काही निकेलच्या सराउंडिंगला असणारे ॲटम्स आहेत त्यांचा चार्ज आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. जसं की आता क्लोरीन आपल्याला माहिती आहे 17व्या ग्रुपमधला एलिमेंट आहे. आता क्लोरीन वर चार्ज किती असतो तर -1 चार्ज असतो एका क्लोरीनवर. मग 2 क्लोरीन आहेत 2 क्लोरीनवर -2 चार्ज असणार. त्याला आपण असं लिहायचं -1 × 2 म्हणजे दोन्ही क्लोरीनचा चार्ज ह्या ठिकाणी आलेला आहे. आणि ओव्हरऑल मॉलिक्युलवर चार्ज आहे 0 म्हणून = 0 लिहून टाकलं. आणि मग ह्याला सॉल्व केल्यानंतर काय होईल X - 2 = 0 देअरफॉर X = 2. म्हणजे इथं निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आलेली आहे 2. आता व्हॅलेन्सीच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल निकेलची व्हॅलेन्सी आहे 2. द निकेल इज हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2. आणि इथं व्हॅलेन्सीचा विचार करूनच किंवा निकेलची व्हॅलेन्सी 2 असल्यामुळे इथं Cl2 अटॅच आहेत. म्हणजे NiCl2 मध्ये निकेल जो आहे तो त्याची नॉर्मल व्हॅलेन्सी एक्झिबिट करतो असं म्हणायला हरकत नाही. पण तेच जर आपण ह्या NiCl2 पासून तयार झालेला हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ह्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या एक गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात येईल की निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया अटॅच झालेले आहेत किंवा निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया आहेत. मग आता निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया जे आहेत ते नॉर्मल व्हॅलेन्सीच्या पलीकडे जाऊन
निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया अटॅच झालेले आहेत. मग आता निकेलची व्हॅलेन्सी 2 आहे, तर नियमानं बघायला गेलं तर निकेलच्या सराउंडिंगला 2 अमोनिया असायला पाहिजे होते, पण इथं निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया अटॅच झालेले आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण स्पेशल टाईप ऑफ कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर द स्पेशल टाईप ऑफ कंपाऊंड्स इन विच मेटल इज सराउंडेड बाय मोर नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स बियॉन्ड देअर नॉर्मल व्हॅलेन्सी. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणारा मेटल, त्या मेटलच्या सराउंडिंगला मोर नंबर ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे अटॅच झालेले असतात बियॉन्ड नॉर्मल व्हॅलेन्सी. म्हणजे नॉर्मल व्हॅलेन्सीच्या पलीकडे जाऊन ह्या ठिकाणी ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स निकेलच्या सराउंडिंगला म्हणजेच मेटलच्या सराउंडिंगला अटॅच झालेले आहेत आणि त्याच्यामुळंच कोऑर्डिनेशन कंपाऊंडला एक स्पेशल टाईप ऑफ कंपाऊंड असं संबोधण्यात आलेलं आहे. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे ह्या कंपाऊंडमध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय, असा जर प्रश्न आपल्याला विचारला ते गोष्ट लक्षात घ्या. हा कंपाऊंड ज्या कॉन्स्टिट्यूएंट पासून तयार झालेला आहे ते कॉन्स्टिट्यूएंट्स म्हणजे NiCl2 आणि अमोनिया. मग आता NiCl2 मध्ये निकेलची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे तीच ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असेल. इथं आपण निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे असं म्हणलेलं आहे आणि तयार झालेला जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा निकेलची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती +2च असणार आहे. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट ह्या ठिकाणी चेंज होत नसते. मग आता इथं सुद्धा मॅथमॅटिकल इक्वेशन आपण तयार करू आणि बघू की बाबा निकेलची ऑक्सिडेशन स्टेट ह्या ठिकाणी काय येते. तर आपल्या लक्षात येईल एक निकेल आहे म्हणून पुन्हा एकदा इथं आपण निकेलची ऑक्सिडेशन स्टेट X कन्सिडर करू. जर आपल्या कंपाऊंडमध्ये 2 निकेल असले असते तर इथं आपण 2X लिहिलं असतं. जर कंपाऊंडमध्ये 3 निकेल असले असते तर आपण 3X लिहिलं असतं. आपल्या कंपाऊंडमध्ये एकच निकेल आहे म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट X अशी आपण कन्सिडर केलेली आहे. मग आता ह्या X मध्ये आपल्याला बाकीच्या पर्टिक्युलर मॉलिक्युल्सचा किंवा ॲटम्सचा चार्ज ॲड करायचा आहे. आता बघा अमोनिया हा न्यूट्रल आहे, अमोनियावर काहीही चार्ज नसतो. मग आता टोटल 6 अमोनिया आहेत, एका अमोनियावर 0 चार्ज आहे, तो न्यूट्रल आहे. 6 अमोनियावर सुद्धा चार्ज हा 0च असणार आहे. म्हणून इथं तुम्ही असं लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय काही फरक पडत नाही. 0 गुणिले 6 हे असं लिहिणं म्हणजे काय की बाबा अमोनिया जो आहे त्या अमोनियाचा चार्ज ह्या ठिकाणी आपण त्या X मध्ये ॲड केला. प्लस 2 Cl आहेत, एका Cl वर चार्ज असतो -1, 2 Cl वर चार्ज असणार -2. डायरेक्ट तुम्ही -2ही लिहू शकता किंवा -1 गुणिले 2 असंही तुम्ही लिहू शकता आणि इज इक्वल टू आता आपल्याला लिहायचंय त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलवर असणारा चार्ज, ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर असणारा चार्ज जो की आपल्याला दिसत आहे 0. म्हणजे हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा न्यूट्रल आहे, त्याच्यामुळे इज इक्वल टू 0 ह्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. मग आता ह्याला सॉल्व करायचं. सॉल्व केल्यानंतर बघा X + 0 - 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर X इज इक्वल टू 2. म्हणजे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट ह्या ठिकाणी आहे 2. जसं इथं निकेलची ऑक्सिडेशन स्टेट NiCl2 मध्ये +2 आली होती, तसंच इथं सुद्धा निकेलची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती किती आहे +2 आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ह्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जे आहेत ते तयार होत असतात. मग वर्नर नावाच्या सायंटिस्टनं सुद्धा असंच काहीसं केलं होतं. कोबाल्ट 2+ आणि कोबाल्ट 3+ चे सॉल्ट त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये अमोनिया सोल्युशनची ॲडिशन त्यांनी केली आणि वेगवेगळ्या कलरचे कॉम्प्लेक्सेस किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स त्यांना तयार होताना बघायला मिळाले. मागच्या लेक्चरमध्येही मी तुम्हाला सांगितलं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सलाच आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंड असंही म्हणू शकतो किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडला सिम्पली कॉम्प्लेक्सेस असंही आपल्याला म्हणता येईल. आता हा जो पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये निकेल +2 मध्ये आहे. निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया आहेत. स्क्वेअर ब्रॅकेट इथं तुम्हाला दिसत आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काहीतरी आपण लिहिलेलं आहे. मग आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असणारे जे कोणी ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात ते त्या निकेलला डायरेक्ट अटॅच असतात थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. ही गोष्ट लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हे कळत नाही की मेटलला म्हणजे जो काही मेटल आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये, त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणारा मेटल हा कोणासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. तर लक्षात घ्या, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात तेच ह्या मेटलला डायरेक्टली
कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू अटॅच असतात. त्याच्यामुळं कोऑर्डिनेट बॉन्ड मेटल सोबत कोण बनवणार? जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे तोच बनवणार. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो आहे तो ह्या मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू अटॅच नसतो. ही गोष्ट लक्षात घ्या. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असणारा जो स्पेसिस आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असणारे जे ॲटम्स आहेत ते त्या पर्टिक्युलर मेटल सोबत किंवा ह्या स्क्वेअर ब्रॅकेट सोबत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं जॉईन झालेले असतात, ज्यालाच आपण कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आणि बाहेरचा जो ग्रुप ऑफ ॲटम्स आहे ह्यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो असं ह्या ठिकाणी म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मग बघा, निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया, 6ला 6 अमोनिया निकेल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहेत. मग आता कोऑर्डिनेट बॉन्ड जो तयार करत असतो त्या स्पेसिसला कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये एक स्पेशल नाव आहे. त्याचं नाव आहे लिगॅंड. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणारा मेटल, हा जो पर्टिक्युलर मेटल आहे हा मेटल कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहे. हा मेटल कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहे. मग आता हा मेटल कोऑर्डिनेट बॉन्ड कोणासोबत तयार करत असतो? तर ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात, ज्यांच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यासोबत हा मेटल जो आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतो. ह्याच्या आधी पण आपण डिस्कस केलंय की मेटल जो आहे तो व्हॅकंट ऑर्बिटल आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. मेटलकडं व्हॅकंट ऑर्बिटल असेल तरच तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. मेटलकडं व्हॅकंट ऑर्बिटल असेल तरच तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करणार. आता हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणारा मेटल जो की कोऑर्डिनेट बॉन्ड ह्या ठिकाणी तयार करणार आहे, मग हा कोऑर्डिनेट बॉन्ड तो कोणासोबत तयार करणार? अशा स्पेसिस सोबत ज्यांच्याकडं लोन पेअर आहे किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. आता हा जो कोऑर्डिनेट बॉन्ड मेटल तयार करणार आहे ह्याच्यासाठी असा स्पेसिस पाहिजे ज्याच्याकडं स्पेसिस कंटेनिंग ॲटलिस्ट वन लोन पेअर. लोन पेअर म्हणजेच नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर. तर बघा, स्पेसिस कंटेनिंग ॲटलिस्ट वन लोन पेअर ह्याच्यासोबत मेटल जो आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहे. मग आता अमोनिया आपल्या कंपाऊंडमध्ये आहे, तर बघा मित्रांनो, अमोनियामध्ये असणारा नायट्रोजन ह्याच्याकडं लोन पेअर आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की अमोनियामधला नायट्रोजन हा जो आहे तो ह्या मेटल सोबत काय करणार आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहे. मग आता एक अमोनिया एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. मग आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये 6 अमोनिया आहेत, म्हणूनच मी म्हणलं की निकेल जो आहे तो 6 कोऑर्डिनेट बॉन्ड ह्या ठिकाणी तयार करणार आहे. आता स्पेसिस कंटेनिंग ॲटलिस्ट वन लोन पेअर ह्यांना म्हणतो आपण लिगॅंड्स. ह्यांना कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये एक स्पेशल नाव आहे, तर त्याला म्हणायचं लिगॅंड. लिगॅंड म्हणजे असा स्पेसिस जो मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणारे. लिगॅंड म्हणजे असा स्पेसिस ज्याच्याकडे डोनर ॲटम असतो. लिगॅंड म्हणजे असा स्पेसिस ज्याच्याकडे डोनर ॲटम सोबत लोन पेअर सुद्धा असते. तसं जर असेल तरच त्याला लिगॅंड असं आपण म्हणावं. त्याच्यामुळं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे असतात तेच लिगॅंड असतात, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असणारे लिगॅंड नसतात. ही गोष्ट डोक्यामध्ये टाकून द्या. म्हणजे पूर्ण टॉपिकमध्ये हीच गोष्ट महत्त्वाची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. विद्यार्थी मला विचारतात की सर, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे ते लिगॅंड आहेत का नाही? स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे आहेत ते मेटलसोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात का नाही? तर त्याचं उत्तर आहे नाही. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत तेच मेटलसोबत काय करणार? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. आणि मेटलसोबत जे स्पेसिस कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात त्यांनाच आपण लिगॅंड असं म्हणतो. तर लिगॅंडसाठी लिगॅंडमध्ये डोनर ॲटम असणं गरजेचं आहे आणि त्या डोनर ॲटमकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लिगॅंड ह्या ठिकाणी मेटलला अटॅच होणार थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड, असं इथं आपण विचारात घेतलं पाहिजे. मग आता बघा, हे झालं कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कसे तयार होतात.
आता पुढेही आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी डिस्कस करायच्याच आहेत. तो स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे काय आपण लिहिलंय त्याला काय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. जसं की आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन आहे विद्यार्थी मित्रांनो. हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये आहे. हिमोग्लोबिन प्रत्येकाच्या बॉडीमध्ये ब्लड असतं आणि त्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असतं. आता हा जो हिमोग्लोबिन आहे, हा हिमोग्लोबिन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इट इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ आयर्न. हा आयर्नचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस प्लांट्समध्ये होत असते आणि फोटोसिंथेसिस जे आहे ते क्लोरोफिल ह्या कंटेंटमुळे होत असतं. क्लोरोफिल क्लोरोप्लास्टमध्ये असतो आणि हा जो क्लोरोफिल आहे, हा क्लोरोफिल सुद्धा कोण आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. बघा, क्लोरोफिल इज ऑल्सो अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी12 हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, कंपोनंट आहे, हा सुद्धा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता हा जो व्हिटॅमिन बी12 आहे, हा व्हिटॅमिन बी12 मध्ये असणारा मेटल कोणता, तर तुमचं उत्तर पाहिजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ कोबाल्ट. कोबाल्टचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. हे इथं का सांगतोय मी, कारण की एक्झाम मध्ये आलेले, नीटमध्ये, जेईमध्ये, सीईटी मध्ये आलेले की हिमोग्लोबिन मध्ये कोणता मेटल असतो, क्लोरोफिल मध्ये कोणता मेटल असतो, व्हिटॅमिन बी12 मध्ये कोणता मेटल असतो. तर ह्या गोष्टी इथं विचारात घेणं अतिशय गरजेचं आहे. तर चला जाऊ आपण पुढे. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आता आपण ह्या ठिकाणी डिस्कस केला, आपण बघितला. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण डिस्कस केलेला, तेच एक्झाम्पल घेऊ आपण. NiNH3 टेकन 6Cl2. आता हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्या ठिकाणी तयार झालेला आहे, ह्याचे कन्स्टिट्युएंट्स बघा, लक्षात घ्या. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण कशापासून तयार केला, ते म्हणजे कन्स्टिट्युएंट्स. तर ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे कन्स्टिट्युएंट्स आहेत NiCl2 प्लस अमोनिया. NiCl2 आणि अमोनिया. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज चेक करण्यात आल्या. जसं की हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झाला, ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज फाइंड आउट करण्यात आल्या आणि सायंटिस्ट लोकांच्या असं लक्षात आलं की जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झालेला आहे, ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली डिफरंट आहेत कोणापेक्षा, दॅन देअर कन्स्टिट्युएंट्स. म्हणजे कन्स्टिट्युएंट्सच्या प्रॉपर्टीशी आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्यांच्याशी काही घेणं देणं नाही. ह्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, ह्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि हा तयार होणारा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ह्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. म्हणजे ही एक महत्त्वपूर्ण माहिती सायंटिस्ट लोकांना कळाली. म्हणजेच थोडक्यात आपण काय सांगू शकतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स दे आर गोइंग टू शो डिफरंट प्रॉपर्टीज. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कशा असतात, डिफरंट. शो डिफरंट प्रॉपर्टीज दॅन देअर कन्स्टिट्युएंट्स. म्हणजे प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत तुम्ही ही गोष्ट अप्लाय करू शकता. म्हणजे ही कोऑर्डिनेशन कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणताही कोऑर्डिनेशन कंपाऊंड काढा जगातला, त्याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या टोटली डिफरंट असतात त्याच्या कन्स्टिट्युएंट्सपेक्षा. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा जो पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणारा जो मेटल आहे त्या मेटलच्या सराउंडिंगला नॉर्मल व्हॅलेन्सीचा विचार न करता किंवा नॉर्मल व्हॅलेन्सीच्या पलीकडे जाऊन ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्या मेटलच्या सराउंडिंगला अटॅच असतात. जसं की इथं निकेलची व्हॅलेन्सी 2 आहे, पण निकेलच्या सराउंडिंगला 6 अमोनिया अटॅच झालेले आहेत. म्हणजे बियॉन्ड द नॉर्मल व्हॅलेन्सी त्या मेटलच्या सराउंडिंगला ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स अटॅच झालेले असतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हे असे कंपाऊंड्स आहेत इन विच मेटल किंवा मेटल आयन जो आहे त्या मेटल किंवा मेटल आयनच्या सराउंडिंगला मेटल और मेटल आयन सराउंडेड बाय
more number of group of atoms or molecules beyond their normal valency, beyond the normal valency of metal. हे सुद्धा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असणारा जो काही मेटल आहे किंवा मेटल आयन आहे, त्या मेटल आयनच्या सराउंडिंगला मोर नंबर ऑफ ॲटम्स, ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स बियॉन्ड द नॉर्मल व्हॅलेन्सी अटॅच झालेले आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळू शकतात. प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हे असंच असतं. नॉर्मल व्हॅलेन्सीचा विचार ह्या ठिकाणी केला जात नाही. नॉर्मल व्हॅलेन्सीच्या पलीकडे जाऊन ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स अटॅच झालेले असतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडला जर सपोज तुम्ही वॉटरमध्ये टाकलं आहे ना, वॉटरमध्ये ह्याला डिझॉल्व्ह केलं. आता जनरली आपण सांगतो की आयनिक कंपाऊंडला वॉटरमध्ये टाकल्यानंतर आयन्स तयार होतात. जसे की आता सपोज तुम्ही NaCl आपल्याकडे आहे, त्या NaCl ला तुम्ही वॉटरमध्ये ॲड केलं तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी Na+ आणि Cl- त्या सोल्युशनमध्ये तयार झालेले असतात असं आपण सांगतो. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला जर सपोज आपण वॉटरमध्ये ॲड केलं तर काय होणार, इथं सुद्धा आयन्स तयार होणार. आता कोणते आयन्स तयार होणार, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता इथं सुद्धा विद्यार्थ्यांची गफलत होते. विद्यार्थ्यांना कळत नाही की कसे आयन्स तयार होतात किंवा कशा प्रकारचे आयन्स तयार होतात. आता बघा, आयन्स तयार होणार, दोन आयन्स तयार होणार. एक म्हणजे पॉझिटिव्ह आयन ज्याला आपण काटायन असं म्हणूयात, आणि एक म्हणजे निगेटिव्ह आयन ज्याला आपण अनायन असं म्हणूयात. आता इथं हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे. ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये बघायचं स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या पलीकडे काहीतरी लिहिलेलं आहे. आता हा जो पर्टिक्युलर Cl आहे, हा Cl कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर जाणार तर Cl- फॉर्ममध्ये बाहेर जाणार. मी नेहमी विद्यार्थ्यांना हसत हसत म्हणत असतो की समजा माझे वडील मला म्हणले की तुला घराच्या बाहेर जायचंय, म्हणजे तू आता आमच्या घरात राहू नको, तू तुझं बघ, तुला काय करायचं कर. मग असं जेव्हा मला वडील म्हणतील तेव्हा मी रिकाम्या हातानं घराच्या बाहेर पडणं योग्य नाही. मग मी वडिलांना काय म्हणणार की माझ्या हिश्श्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मला द्या, तरच मी घराच्या बाहेर पडल, अदरवाईज नाही. तसाच कार्यक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. हे एक घर आहे, या घरामध्ये Cl आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. मग Cl ला सांगितलं की तू घराच्या बाहेर जायचं. मग Cl नुसता Clच्या फॉर्ममध्ये बाहेर जात नाही तर Cl त्याच्या स्टेबल फॉर्ममध्ये बाहेर जाणार. मग Clचा स्टेबल फॉर्म कोणता तर Clचा स्टेबल फॉर्म आहे Cl-. आपल्याला माहिती आहे क्लोरीन 17व्या ग्रुपमधला आहे. 17व्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्यांना एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. मग ते 1 इलेक्ट्रॉन घेतात आणि Cl- फॉर्म ते अडॉप्ट करतात. आणि म्हणूनच आपण म्हणतो की 17व्या ग्रुपमधला जो एलिमेंट आहे तो Cl- फॉर्ममध्ये असतो किंवा Cl जो आहे तो Cl- फॉर्ममध्ये असतो. त्याच्यामुळे ह्या कंपाऊंडमधून Cl ला बाहेर काढायचा असेल तर तो ऑब्व्हियसली Cl- फॉर्ममध्ये जाणार. मग इथं बघायचं किती Cl आहेत, 2 Cl आहेत. हे दोन्ही Cl- फॉर्ममध्ये जाणार. मग बघा, एक Cl- फॉर्ममध्ये बाहेर पडला, दुसरा Cl तो सुद्धा Cl- फॉर्ममध्ये बाहेर पडला. मग आता हे 2 Cl- फॉर्ममध्ये बाहेर पडले, म्हणूनच ह्याला आपण असं लिहित असतो 2 Cl-. मग आता जर समजा मी तुम्हाला असं म्हणलं की Cl न किती चार्ज नेला, म्हणजे कंपाऊंड मधून Cl न किती चार्ज नेला, तर तुमचं उत्तर काय पाहिजे, -2. आता बिचारा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो सुद्धा म्हणणार Cl जर 2 चार्ज घेऊन जात असेल तर मला सुद्धा 2च पाहिजे. पण तो 2 नेणार नाही, तो काय नेणार, अपोजिट चार्ज नेणार. म्हणजे तो कोणता नेणार, 2+ नेणार. म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तो ॲज इट इज आपल्याला इथं लिहायचा आहे. NiNH3 टेकन 6 क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट, आणि इथं त्याच्या डोक्यावर आपण लिहिणार 2+. म्हणजे बघा, Cl न 2 नेला म्हणून स्क्वेअर ब्रॅकेटनं 2+ चार्ज नेलेला आहे. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं डिसोसिएशन किंवा आयनायझेशन होत असतं जेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये ॲड करतो. मग आता तुम्हाला जर समजा असं म्हणलं की ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड न डिसोसिएशन झाल्यानंतर किती आयन देतो, तर तुमचं उत्तर काय पाहिजे, 3 आयन. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की इथं 2+ आहे म्हणजे 2 आयन. तसं नाही बेटा. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या अलीकडे काहीच नाही म्हणजे 1 असतं. हा जो Cl- आहे ह्या Cl- अलीकडे काहीच नाही म्हणजे 1.
आणि हा सुद्धा 1. मग आता ह्याची बेरीज करायची 1 + 1 + 1 म्हणजे 3, म्हणजे 2 Cl- आणि हा 1. तर असे 3 आयन ह्या ठिकाणी तयार होतात जेव्हा ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं आपण डिसोसिएशन करतो. तर ही गोष्ट इथं विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे बेसिक आहे हे लय महत्त्वाचं आहे, कारण की पुढे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला लागणार आहे डिसोसिएशन आपल्याला करावं लागणार आहे. इक्विलिब्रियममध्ये आपण डिसोसिएशन करत असतो सॉल्टचं, आणि हा एक प्रकारचा सॉल्ट असल्यासारखाच आहे. ह्याला वॉटरमध्ये टाकल्यानंतर आयन हा देतोय. ज्या स्पेसिसला आपण डिझॉल्व करतो वॉटरमध्ये आणि वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जेव्हा त्याचे आयन्स तयार होतात, तर त्या केसमध्ये त्या स्पेसिसला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हा एक इलेक्ट्रोलाइट आहे, लक्षात घ्या. आयनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रोलाइट्स असतात किंवा स्पेसिस, असे स्पेसिस जे आयन्स तयार करू शकतात ॲक्वियस सोल्युशनच्या फेजमध्ये किंवा त्यांना सॉल्व्हंटमध्ये ॲड केल्यानंतर, तर तशा पर्टिक्युलर स्पेसिसला आपण इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथं 3 आयन्स तयार होतात. आता सांगण्याचा उद्देश काय, की हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे हा कंपाऊंड कोणापासून तयार झाला होता. बघा, हा कंपाऊंड तयार झाला होता NiCl2 पासून. आता हा जो NiCl2 आहे, ह्या NiCl2 मध्ये Ni 2+ मध्ये आहे आणि Cl- आहे ना, 2 Cl- असे आयन्स या ठिकाणी. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला आपण वॉटरमध्ये टाकल्यानंतर जे काही आयन्स आपल्याला मिळालेले आहेत त्या आयन्समध्ये Ni2+ चा एव्हिडन्स आपल्याला सापडत नाहीये. Ni2+ आहे असं आपण इथं सांगू शकत नाहीत, कारण की तयार झालेला जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा वेगळाच आयन ह्या ठिकाणी देतोय, कॉम्प्लेक्स आयन ह्या ठिकाणी देतोय असं इथं आपण म्हणू शकतो. म्हणजे देअर इज नो एनी एव्हिडन्स फॉर द Ni2+ असं ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो आफ्टर द डिसोसिएशन ऑफ धिस पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतो की हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्याला वॉटरमध्ये टाकल्यानंतर जर ह्यानं Ni2+ दिला असता, हा देत नाही, जर ह्यानं Ni2+ दिला असता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडनं, तर आपण म्हणलं असतं की बाबा त्यानं त्याची आयडेंटिटी लूज केली. पण हा वेगळाच आयन देतोय, हा एक नवीनच आयन देतोय, म्हणून आपण असं म्हणूयात की हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड त्याची आयडेंटिटी ह्या ठिकाणी रिटेन करतोय. त्याच्यामुळं कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे असे कंपाऊंड असतात जेव्हा आपण त्यांना वॉटरमध्ये डिझॉल्व करतो किंवा जेव्हा ते डिझॉल्व स्टेटमध्ये असतात तेव्हा ते त्यांची आयडेंटिटी रिटेन करतात. म्हणजे ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी किंवा नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज व्हॉट. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स रिटेन देअर आयडेंटिटी, रिटेन their identity in solid state as well as in dissolved state, as well as in dissolved state. dissolved state म्हणजे वॉटरमध्ये आपण त्यांना ऍड केल्यानंतर आयन तयार होणारी प्रोसेस dissolved state. या डिझॉल्व स्टेटलाच आपण ॲक्वियस सोल्युशन फेज किंवा ॲक्वियस सोल्युशन स्टेट असंही म्हणू शकतो. म्हणजे बघा, दे आर गोइंग टू रिटेन देअर आयडेंटिटी इन द सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज इन द डिझॉल्व स्टेट. हे आपण कशावरून सांगितलं, ह्याच्यावरून सांगितलं. या कंपाऊंडला वॉटरमध्ये टाकलं, नवीनच आयन मिळाला, Ni2+ मिळाला नाही. Ni2+ मिळाला असता तर आपण म्हणलं असतं की आयडेंटिटी लूज झाली, पण Ni2+ मिळाला नाही, म्हणून इथं आपण सांगतोय की कोऑर्डिनेशन कंपाऊंड सॉलिड स्टेटमध्ये ॲज वेल ॲज डिझॉल्व स्टेटमध्ये त्यांची आयडेंटिटी काय करतात, रिटेन करतात. म्हणजे ह्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन जर आपल्याला विचारली तर आपण काय सांगायला पाहिजे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर मॉलिक्युलर और ॲडिशन कंपाऊंड्स विच आर फॉर्म्ड बाय 2 or more than 2 स्टेबल कंपाऊंड्स अँड दे रिटेन देअर आयडेंटिटी इन द सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज इन द डिझॉल्व स्टेट. हे एवढं येणं गरजेचं आहे डेफिनेशनमध्ये. एका मार्काला डेफिनेशन जर आली तर हे 2 गोष्टी ह्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेबल कंपाऊंड पासून तयार होतात. NiCl2 स्टेबल आहे, अमोनिया स्टेबल आहे, आणि मग ते त्यांची आयडेंटिटी सॉलिड आणि डिझॉल्व स्टेटमध्ये रिटेन करतात. तर ह्या गोष्टी इथं सांगणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स असतात. मग आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला जर आपण कम्पेअर केलं डबल सॉल्ट सोबत, म्हणजे NCERT मध्ये पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन द डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर आपण डबल सॉल्ट सोबत ह्याला कम्पेअर करू.
बघा, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्याच्यामध्ये काय फरक आहे? डबल सॉल्ट आता डबल सॉल्ट म्हणजे नावातच आहे बघा, डबल म्हणजे दोन, सॉल्ट म्हणजे आयनिक कंपाऊंड, दोन आयनिक कंपाऊंडचं कॉम्बिनेशन. दोन स्टेबल आयनिक कंपाऊंड एकमेकांसोबत कंबाईन होणार आणि मग त्याच्यापासून डबल सॉल्ट तयार होणार असं इथं आपण सांगू शकतो. डबल सॉल्टचं एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतो. बघा, डबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे KCl सपोज आपल्याकडे आहे आणि हा KCl MgCl2 सोबत समजा कंबाईन झाला. ॲक्वियस सोल्युशन घेतलेलं आहे दोघांचं सुद्धा, हा सुद्धा ॲक्वियस आहे, हा सुद्धा ॲक्वियस आहे. आणि ह्या दोघांना जर सपोज आपण कंबाईन केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळतो डबल सॉल्ट. तो डबल सॉल्ट आहे KCl MgCl2.6H2O. ह्याला म्हणतो आपण कार्नालाइट. धिस पर्टिक्युलर डबल सॉल्ट इज कॉल्ड ॲज कार्नालाइट. मग आता जेव्हा ह्या डबल सॉल्टला आपण वॉटरमध्ये टाकू, वॉटरमध्ये टाकल्यानंतर ह्या डबल सॉल्टचं डिसोसिएशन होणार. आता वॉटरमध्ये टाकल्यानंतर ह्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होणार? K+ तयार होणार, Cl- तयार होणार, KCl आहे. त्याच्यानंतर MgCl2 आपल्याला दिसत आहे, MgCl2 पासून Mg2+ तयार होणार आणि 2 Cl- इथं तयार होणार. म्हणजे हे आयन्स ह्या ठिकाणी आपल्याला मिळणार ह्या डबल सॉल्टला जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड करू. मग आता बघायला गेलं तर ह्या डबल सॉल्टचे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत, हा जो डबल सॉल्ट आहे ह्याचे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत ते हे आहेत KCl आणि MgCl2. आता KClला वॉटरमध्ये टाकल्यानंतर कोणते आयन्स मिळतात? K+ आणि Cl-. MgCl2ला वॉटरमध्ये टाकल्यानंतर कोणते आयन्स मिळतात? Mg2+ आणि 2 Cl-. म्हणजे याचा अर्थ काय? डबल सॉल्ट ज्या आयन्स पासून तयार झालेला आहे तोच आयन्स तो आफ्टर डिसोसिएशन आपल्याला ह्या ठिकाणी देतोय. म्हणजे बघा, K+ मिळाला, Mg2+ मिळाला, Cl- मिळाला. म्हणजे याचा अर्थ डबल सॉल्ट जे आहे ते ज्या आयनपासून तयार झालेले आहेत तेच आयन्स ते प्रोड्यूस करतात. ज्या आयनपासून ते तयार झाले तेच आयन ते प्रोड्यूस करत असल्यामुळं ह्या डबल सॉल्टला आपण असं म्हणू शकतो की ते त्यांची आयडेंटिटी लूज करत आहेत. सॉलिड स्टेटमध्ये ते त्यांची आयडेंटिटी रिटेन करायलेत, पण जसं आपण त्यांना वॉटरमध्ये ॲड केलं, जसं ते डिझॉल्व्ह स्टेटमध्ये गेले ते त्यांची आयडेंटिटी लूज करायलेत. आयडेंटिटी लूज करणं म्हणजे काय? ते जे आयनपासून तयार झाले तेच आयन ह्या ठिकाणी ते आफ्टर डिसोसिएशन देत आहेत, आफ्टर आयनायझेशन देत आहेत. तसं जर असेल तर ते त्यांची आयडेंटिटी लूज करायलेत असं आपण म्हणणार. मग आता विद्यार्थी मित्रांनो, डबल सॉल्टची डेफिनेशन आपण काय केली पाहिजे? तर बघा, डबल सॉल्ट हे असे कंपाऊंड्स आहेत किंवा असे कंपोनंट्स आहेत जे दोन स्टेबल कंपाऊंड पासून तयार झालेले आहेत. ॲपरेंटली 2 स्टेबल सॅच्युरेटेड कंपोनंट्स आहे ना, जसं की KCl आहे, MgCl2 आहे. अँड दे आर गोइंग टू लूज देअर आयडेंटिटी इन द डिझॉल्व्ह स्टेट. ते त्यांची आयडेंटिटी डिझॉल्व्ह स्टेटमध्ये लूज करतात. सॉलिड स्टेटमध्ये रिटेन करायलेत, पण डिझॉल्व्ह स्टेटमध्ये ते त्यांची आयडेंटिटी लूज करतात. असे जे असतात त्यांना म्हणायचं डबल सॉल्ट. म्हणजे डबल सॉल्टच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे काय की दे आर गोइंग टू लूज देअर आयडेंटिटी इन डिझॉल्व्ड स्टेट. तर बघा, डिझॉल्व्ड स्टेटमध्ये ते त्यांची आयडेंटिटी काय करणार आहेत? लूज करणार आहेत. मग तुम्ही म्हणताल की सर डबल सॉल्टच्या प्रॉपर्टीजबद्दल काय? जसं कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या होत्या त्यांच्या कंपोनंट्सपेक्षा किंवा कन्स्टिट्युएंट्सपेक्षा. मग डबल सॉल्टच्या प्रॉपर्टीज चेक करण्यात आल्या आणि असं लक्षात आलं की हा जो पर्टिक्युलर डबल सॉल्ट आहे तो काही प्रॉपर्टीज KClच्या दाखवतो, काही प्रॉपर्टीज MgCl2च्या दाखवतो. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की डबल सॉल्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सेम असतात ॲज कम्पेअर टू देअर कन्स्टिट्युएंट्स. म्हणजे त्यांच्या कन्स्टिट्युएंट सारख्याच प्रॉपर्टीज डबल सॉल्टला असतात. त्याच्यामुळं दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो की दे आर हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज ॲज दॅट ऑफ देअर कन्स्टिट्युएंट्स. बघा, त्यांच्या कन्स्टिट्युएंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच प्रॉपर्टीज ते शो करतात, दुसऱ्या प्रॉपर्टीज ते दाखवत नाहीत. पण कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत तसं होतं का? नाही.
कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत आपण काय सांगू लागलो की कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत त्यांच्या कन्स्टिट्युएंट्सपेक्षा, डबल सॉल्टच्या प्रॉपर्टीज सेम आहेत ॲज दॅट ऑफ देअर कन्स्टिट्युएंट्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की डबल सॉल्टमध्ये असणारा जो मेटल आहे ना, हा नॉर्मल व्हॅलेन्सी एक्झिबिट करतो, लक्षात घ्या. म्हणजे जी काही व्हॅलेन्सी आहे त्या व्हॅलेन्सीचा विचार करूनच इथं त्या मेटलला ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स अटॅच होतात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड सारखं नाही. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपण सांगू लागलो की नॉर्मल व्हॅलेन्सीच्या पलीकडे जाऊन ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्या मेटलला अटॅच होतात. इथं तसा कार्यक्रम नाही. मेटलची व्हॅलेन्सी जी काय आहे त्या व्हॅलेन्सीचा विचार करूनच ग्रुप ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्या मेटलला ह्या ठिकाणी अटॅच होतात. ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण गोष्ट ह्या ठिकाणी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. मग आता डबल सॉल्टचं अजून एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी आहे. हे एक्झाम्पल फॉर्म्युला ह्याचा लक्षात ठेवा. बघा, मोहर सॉल्ट, मोहर्स सॉल्ट, मोहर सॉल्ट म्हणून एक आहे आणि एक आहे पोटॅश ॲलम. पोटॅश ॲलम हा सुद्धा डबल सॉल्ट आहे. मग आता हा जो मोहर सॉल्ट आहे, हा मोहर सॉल्ट दोन सॉल्टचं कॉम्बिनेशन आहे. ते दोन सॉल्ट म्हणजे कोण? FeSO4 फेरस सल्फेट आणि अमोनियम सल्फेट. NH4 टेकन ट्वाइस SO4 डॉट 6H2O. हे 6H2O म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतात. तर बघा, फेरस सल्फेट अमोनियम सल्फेट ह्या दोन सॉल्टचं कॉम्बिनेशन म्हणजे मोहर सॉल्ट. आणि पोटॅश ॲलम जो आहे तो आहे पोटॅशियम सल्फेट K2SO4 आणि ॲल्युमिनियम सल्फेट Al2SO4 टेकन थ्राइस डॉट 24H2O. म्हणजे हा आहे फॉर्म्युला पोटॅश ॲलमचा. म्हणजे डबल सॉल्टची डेफिनेशन विचारली आपल्याला तर डेफिनेशनमध्ये हे आलं पाहिजे की डबल सॉल्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम टू स्टेबल कंपाऊंड्स. दे लूज देअर आयडेंटिटी इन द डिझॉल्व स्टेट. आणि त्याचे एक्झाम्पल्स विचारले तर हे 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. तर लक्षात घ्या, मोहर सॉल्ट, फेरस सल्फेट, अमोनियम सल्फेटचं कॉम्बिनेशन आणि पोटॅश ॲलम जो आहे तो पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेटचं कॉम्बिनेशन आहे. मग आता आपण बघूयात, पुढे जाऊयात की जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट दिसत आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या पलीकडं काहीतरी लिहिलेलं असंही दिसत आहे. पण तसं बघायला गेलं तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे काही टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. टाईप्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जे वेळोवेळी आपल्या NCERTमध्ये किंवा बोर्डबुकमध्ये येणार आहेत. ही गोष्ट विचारात घ्या. टाईप्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हे अतिशय महत्त्वाचं डिस्कशन आहे. मी जे सांगायलोय तशा पद्धतीने NCERTमध्ये सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळं फोकस करा, काय सांगतो त्याच्याकडं. बघा, पहिला जो टाईप आहे हा आधी स्क्वेअर ब्रॅकेट आणि नंतर काहीतरी लिहिलेलं आहे. इथं काहीतरी लिहिलेलं आहे असा. आधी स्क्वेअर ब्रॅकेट आणि नंतर काहीतरी लिहिलेलं आहे. आता ह्याचं एक्झाम्पल ह्या ठिकाणी मी घेऊ इच्छितो. एक्झाम्पल आहे सपोज तेच आता आपण जे पाहिलं NiNH3 टेकन 6 क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट Cl2. बघा, आधी स्क्वेअर ब्रॅकेट नंतर काहीतरी लिहिलेलं आहे. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीच्या टर्मिनॉलॉजीमध्ये हा जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो, लक्षात घ्या, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर. ह्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर किंवा ह्यालाच तुम्ही कोऑर्डिनेशन एंटिटी असंही म्हणू शकता. कोऑर्डिनेशन स्पियर किंवा कोऑर्डिनेशन एंटिटी. मग आता जर सपोज तुम्हाला कोणी असं म्हणलं की सांगा रे पोरं हो, कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये कोण कोण असतं, तर तुमचं उत्तर काय पाहिजे? कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये असतो मेटल आणि कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये असतात लिगॅंड्स. जे लिगॅंड्स मेटलसोबत कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करणार आहेत ते असतात. बघा, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर, कोऑर्डिनेशन एंटिटी. ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये कोण असतं? मेटल आणि लिगॅंड्स. ओके. आणि कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर जे काही आपण लिहिलेलं आहे ना, इथं आपण ह्याला गोल असं दाखवलंय है ना. ह्या गोलमध्ये काहीतरी लिहिलंय, समजा जसं ह्या गोलमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये Cl2 लिहिले आपण. आता हा जो पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेरचा भाग आहे त्याला म्हणायचं आयनायझेशन स्पियर. त्याला काय म्हणायचं? आयनायझेशन स्पियर. आयनायझेशन स्पियरमध्ये असणारा जो काही कंटेंट आहे, लक्षात घ्या,
आयनायझेशन स्पियरमध्ये असणारा जो काही कंटेंट आहे किंवा आयनायझेशन स्पियरमध्ये जे कोणी असतात त्यांना म्हणतो आपण काउंटर आयन्स. त्यांना काय म्हणायचं? काउंटर आयन्स. म्हणजे बघा, तुम्हाला जर समजा कोणी म्हणलं काउंटर आयन्स कुठं असतात, तर तुमचं उत्तर पाहिजे आयनायझेशन स्पियरमध्ये. तुम्हाला म्हणलं मेटल आणि लिगँड्स कुठं असतात, तर तुमचं उत्तर पाहिजे कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये. मग आता मला सांगा, हा जो पहिला टाईप आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, हे इथं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. ह्याला जर सपोज मी वॉटरमध्ये डिझॉल्व केलं किंवा वॉटरमध्ये ह्याला ॲड केलं, तर ह्याचं डिसोसिएशन असं होतं. आत्ताच आपण पाहिलं की NiNH3 टेकन 6 क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट, ह्याच्यावर 2+ चार्ज आणि 2Cl- असं डिसोसिएशन होतं. आता हा जो टाईप आहे, ह्या टाईपमध्ये असणारा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे किंवा कोऑर्डिनेशन स्पियर आहे, ह्या कोऑर्डिनेशन स्पियरवर चार्ज काय यायला आहे? पॉझिटिव्ह चार्ज यायला आहे. आता कोऑर्डिनेशन स्पियरवर पॉझिटिव्ह चार्ज यायला आहे किंवा तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर जो आहे तो काटायन आहे, म्हणून अशा प्रकारच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला किंवा कॉम्प्लेक्सला इथं तुम्ही म्हणायचं काटायनिक कॉम्प्लेक्स. ह्याला तुम्ही काय म्हणायचं? काटायनिक कॉम्प्लेक्स. बघा, ह्याला तुम्ही म्हणायचं काटायनिक कॉम्प्लेक्स. म्हणजे बघा, काटायनिक कॉम्प्लेक्समध्ये आधी स्क्वेअर ब्रॅकेट असतो, नंतर काहीतरी लिहिलेलं असतं, असं जे आहे त्याला म्हणायचं काटायनिक कॉम्प्लेक्स. मग काटायनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय? काटायनिक कॉम्प्लेक्सेस आर द कॉम्प्लेक्सेस इन विच कोऑर्डिनेशन स्पियर इज अ काटायन किंवा स्क्वेअर ब्रॅकेट इज गोइंग टू कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज. तसं जर असेल तर त्याला म्हणायचं काटायनिक कॉम्प्लेक्स. आता बघूयात आपण दुसरा टाईपमध्ये समजा आपल्याला असं दिलेलं आहे, आधी काहीतरी आणि नंतर कोऑर्डिनेशन स्पियर. बघा, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट, आधी काहीतरी लिहिलेलं आहे, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलेलं आहे. आता ह्याचं एक्झाम्पल K4 FeCN टेकन 6, K4 FeCN टेकन 6. आता बघा, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर. बघा, हा आपला आहे कोऑर्डिनेशन स्पियर. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर असतो आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या अलीकडं जो लिहिलेला आहे पोर्शन त्याला म्हणायचं आयनायझेशन स्पियर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आयनायझेशन स्पियरमध्ये कोण असतं? काउंटर आयन्स. आणि कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये कोण असतं? मेटल आणि लिगँड. आता तुम्हाला म्हणलं की ह्या कॉम्प्लेक्समध्ये जो कोऑर्डिनेशन स्पियर आहे, ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये कोणता मेटल आहे? तर तुमचं उत्तर पाहिजे Fe. तुम्हाला म्हणलं ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये लिगँड्स कोण आहेत? तर तुमचं उत्तर पाहिजे Cn. Cn हा Cn- फॉर्ममध्ये असतो, हे लक्षात घ्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपण Cn लिहितो, पण जेव्हा ह्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाहेर आपण काढू तेव्हा तो Cn- फॉर्ममध्ये बाहेर जाणार. म्हणजे Cn जिथं जिथं असेल, ज्या ज्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये Cn असेल त्या केसमध्ये तुम्हाला एका Cnवर 1- चार्ज घ्यायचा, हे लक्षात घ्या. जसं एका Clवर 1- चार्ज घेतो, तसंच ह्या ठिकाणी आपल्याला एका Cnवर 1- चार्ज ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता तुम्हाला म्हणलं इथं 6 Cn आहेत, मग 6 Cn जे आहेत त्या 6 Cnवर चार्ज किती असणार? तुमचं उत्तर पाहिजे 6-. एक Cn एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, म्हणजे हा लिगँड आहे, Cn- हा लिगँड आहे. एक Cn जो आहे तो एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. मग इथं 6 Cn आहेत, तर 6 Cn 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार, हेही लक्षात घ्या. मग आता ह्या समजा कंपाऊंडचं डिसोसिएशन केलं आपण, ह्या कंपाऊंडला सपोज वॉटरमध्ये आपण ॲड केलं. आता वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर काय होईल? ह्याचे आयन्स तयार होणार, ऑब्व्हियसली तयार होणार. स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काहीतरी लिहिलेलं आहे. इथं वरच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण पाहिलं होतं, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काहीतरी लिहिलेलं आहे. फक्त इथं फरक काय? आधी काहीतरी लिहिलेलं आहे, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट आहे. आयनायझेशन स्पियर आधी आहे, नंतर कोऑर्डिनेशन स्पियर आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय पाहिलं होतं आपण? आधी कोऑर्डिनेशन स्पियर आहे, नंतर आयनायझेशन स्पियर आहे. काही फरक पडत नाही. इथं सुद्धा ह्याला वॉटरमध्ये टाकल्यानंतर आयन्स तयार होणार. मग आता इथं आपल्याला बघायला मिळतं पोटॅशियम आहे. आता मला सांगा, पोटॅशियम कोणत्या ग्रुपमधला एलिमेंट आहे? पहिल्या ग्रुपमधला एलिमेंट आहे. मग आता पोटॅशियम पहिल्या ग्रुपमधला जर एलिमेंट असेल तर पोटॅशियमवर चार्ज किती असतो? तर पोटॅशियमवर चार्ज येणार +1. पहिल्या ग्रुपमधला एलिमेंट कोणत्याही कंपाऊंडमधून बाहेर पडू इच्छित असेल तर तो स्टेबल फॉर्ममध्येच बाहेर पडणार. कोणत्या फॉर्ममध्ये? +1च्या फॉर्ममध्ये.
तर बघा पहिल्या ग्रुपमधले जे एलिमेंट्स असतात त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. त्यांना स्टेबल व्हायचे, तर स्टेबल होण्यासाठी ते काय करू शकतात, एक तर 7 इलेक्ट्रॉन त्यांना कोणाकडून तरी घ्यावे लागतील, जेणेकरून शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतील, किंवा शेवटच्या शेलमधला एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी द्यावा लागेल, जेणेकरून अलीकडची जी शेल आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. आता 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा शेवटच्या शेलमध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी देणं सोपं आहे. त्याच्यामुळं पहिल्या ग्रुपमध्ये एलिमेंट जे आहेत ते काय करतात, शेवटच्या शेलमधला एक इलेक्ट्रॉन याचा लॉस करतात आणि म्हणून त्यांच्यावर चार्ज असतो +1 आणि म्हणूनच त्यांचा स्टेबल फॉर्म जो आहे तो असतो +1 असं इथं आपण सांगतो. आता मला सांगा, ह्या कंपाऊंडमधून पोटॅशियमला आपल्याला हाकलायचंय, बाहेर काढायचंय. मग आता पोटॅशियम कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर जाणार, K+च्या फॉर्ममध्ये बाहेर जाणार. हाऊ मेनी पोटॅशियम्स आर देअर, 4 पोटॅशियम्स. मग 4ला 4 पोटॅशियम K+च्या फॉर्ममध्ये बाहेर जाणार, म्हणून ह्या ठिकाणी 4 K+ आयन तयार होणार. पोटॅशियम आयन किती तयार होणार, 4 तयार होणार. मग आता मला सांगा, सगळ्या पोटॅशियमनं मिळून किती चार्ज नेला, +4 नेला का नाही. 4 पोटॅशियमनं मिळून किती चार्ज नेला, +4. मग आता हा स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा काय म्हणणार, मला सुद्धा 4 पाहिजे, पण काय मायनस, म्हणून स्क्वेअर ब्रॅकेटवर मायनस चार्ज येणार. मग इथं काय होणार, FeCN टेकन 6 क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट 4-. बघा हा न्यूट्रल आहे आणि आयन तयार झाल्यानंतर सुद्धा न्यूट्रॅलिटी जी आहे ती बॅलेन्स्ड असणं गरजेचं आहे. बघा 4 + 4 - 0 म्हणजे न्यूट्रल. तर ह्या पद्धतीने आयन्स तयार करायचे. मग आता मला सांगा, स्क्वेअर ब्रॅकेटवर काय चार्ज आला, हा जो पर्टिक्युलर टाईप आपण सांगायलो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, ह्या टाईपमध्ये कोऑर्डिनेशन स्पिअरवर निगेटिव्ह चार्ज आला. म्हणून हे जे पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत ह्यांना म्हणायचं अनायनिक कॉम्प्लेक्सेस. ह्यांना तुम्ही काय म्हणणार, अनायनिक कॉम्प्लेक्सेस, अनायनिक कॉम्प्लेक्सेस. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अनायनिक कॉम्प्लेक्सेसमध्ये आधी काहीतरी लिहिलेलं असतं आणि नंतर स्क्वेअर ब्रॅकेट असतो. आधी आयनायझेशन स्पिअर असतं, नंतर कोऑर्डिनेशन स्पिअर असतो. तसं जर असेल तर त्याला अनायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणायचं. मग आता समजा तुम्हाला मी असं म्हणलं, बघा ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही ह्याच्यावरूनही Fe ची फाइंड आउट करू शकता, नुसत्या ह्याच्यावरून, किंवा ह्या पूर्ण होल कंपाऊंडचा विचार करूनही तुम्ही फाइंड आउट करू शकता. काही फरक पडत नाही, ऑक्सिडेशन स्टेट सेमच येणार आहे. मग आता ह्या कंपाऊंडचा विचार करून आधी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो ऑक्सिडेशन स्टेट, नंतर नुसता ह्याचा विचार करूनही आपण कॅल्क्युलेट करून बघू. मग काय होईल बघा, इथं Fe ची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे, त्याची X कन्सिडर करू. +4 पोटॅशियम आहेत, एका पोटॅशियमवर चार्ज असतो +1, त्याच्यामुळं +1 × 4 असं आपण इथं करून टाकू, किंवा डायरेक्ट +4 लिहिलं तरी चालतं. म्हणजे 4ही पोटॅशियमचा चार्ज या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर CN 6 आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एका CN वर 1 मायनस चार्ज असतो, 6 CN वर 6 मायनस असणार. डायरेक्ट तुम्ही प्लस इन ब्रॅकेट -6 असं लिहिलं तरी चालतं, किंवा -1 × 6 असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. =0. =0 का, हा जो आपला स्पेसिस आहे, हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा न्यूट्रल आहे, त्याच्यामुळे 0 इथं आपण लिहिलेलं आहे. मग आता याला सॉल्व करू. X + 4 - 6 = 0. Therefore X - 2 = 0 and therefore X = 2. म्हणजे इथं Fe जो आहे तो +2 ह्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. इथं Fe च्या सराउंडिंगला 6 CN आहेत, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तो तयार करणार आहे. मग आता ह्याचा विचार करू आपण, FeCN टेकन 6 4- ह्याचा विचार करून ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. बघा काही फरक पडत नाही, सेम ऑक्सिडेशन स्टेट येणार आहे. FeCN टेकन 6 क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट, त्याच्यावर 4 - चार्ज. आता बघा इथं Fe ची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची, एकच Fe आहे म्हणून X असं आपण कन्सिडर करू. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट 6 CN आहेत म्हणून इथं आपण लिहू -1 × 6, आणि हा जो पर्टिक्युलर स्पेसिस आहे ह्याच्या डोक्यावर -4 चार्ज आहे म्हणून =-4 इथं असं आपण लिहायचं. आता इथं ह्याच्यावर काही चार्ज नव्हता म्हणून =0 लिहिलं. आता ह्याच्यावर -4 चार्ज आहे म्हणून -4 इथं आपण लिहायचं. मग देअरफॉर X - 6 = -4. हे -6 तिकडे गेले, त्या -6चं वेलकम करायला -4 आहेत, म्हणून काय होईल, X = -4 + 6, -6 तिकडे गेले +6 झाले, आणि म्हणून X = 2. बघा तुम्ही आयदर ह्याच्यावरून जरी ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली तरी चालते, किंवा डायरेक्ट ह्याच्यावरून जरी ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली तरी चालते. ऑक्सिडेशन स्टेट वेगळी येणार नाही.
म्हणजे ह्या पद्धतीने इथे विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो टाईप आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा तो म्हणजे काय की नुसता स्क्वेअर ब्रॅकेट, ओनली स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजे फक्त कोऑर्डिनेशन स्पियर, आयनायझेशन स्पियर नाही. आता ह्याचं एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी मी तुमच्या समोर लिहितो. एक्झाम्पल आहे CONH3 टेकन थ्राइस Cl3. बघा CONH3 टेकन थ्राइस Cl3. मग आता हा जो पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ह्याला जर सपोज तुम्ही वॉटरमध्ये ॲड केलं तर काय होईल? कधीही लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन स्पियर जो असतो तो इंटॅक्ट असतो. बघा आतापर्यंत जे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले त्याच्यामध्ये है ना, जो काही कोऑर्डिनेशन स्पियर आहे ना, धिस कोऑर्डिनेशन स्पियर इज इंटॅक्ट. कोऑर्डिनेशन स्पियर इज इंटॅक्ट. आता कोऑर्डिनेशन स्पियर इंटॅक्ट असणं म्हणजे काय की कोऑर्डिनेशन स्पियर मधला कंटेंट बाहेर पडत नसतो. NaNH3 टेकन 6 Cl2 हे एक्झाम्पल पाहिलं, K4FeCN टेकन 6 हेही एक्झाम्पल पाहिलं. त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असणारा कंटेंट बाहेर आला नाही. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असणारा कंटेंट आयनच्या फॉर्ममध्ये बाहेर पडला नाही. ओके, त्याच्यामुळे म्हणलेले कोऑर्डिनेशन स्पियर जो आहे तो कसा असतो? इंटॅक्ट असतो. मग आता इथं नुसता कोऑर्डिनेशन स्पियर आहे, मग ह्याला वॉटरमध्ये तुम्ही टाकलं तर इथं आयन्स तयार होणार नाहीत है ना, नो आयन्स किंवा नो आयनायझेशन. आता ज्याच्यापासून आयन्स तयार होत नाहीत त्यांना आपण म्हणतो नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. NaNH3 टेकन 6 Cl2 किंवा K4FeCN टेकन 6 हे इलेक्ट्रोलाइट होते, ते आयन्स तयार होऊ देत होते वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर. पण इथं हा जो कंपाऊंड आहे हा वॉटरमध्ये टाकल्यानंतर ह्याच्यापासून आयन्स तयार होत नाहीत, म्हणून ह्याला नॉन इलेक्ट्रोलाइट असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ काय की स्क्वेअर ब्रॅकेटवर 0 चार्ज आहे, स्क्वेअर ब्रॅकेट तुमचा न्यूट्रल आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्सेसला आपण म्हणतो न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. बघा अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं? न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. ज्यांचं डिसोसिएशन होत नाही. डिसोसिएशन होत नाही म्हणजे हा ॲज इट इज राहणार, म्हणजे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज काहीच येणार नाही. आणि मग स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज काहीच नाही म्हणजे तो न्यूट्रल. आणि म्हणून अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्सेसला म्हणायचं न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. ही गोष्ट इथे विचारात घेणं गरजेचं आहे. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये कोबाल्टच्या सराउंडिंगला म्हणजेच मेटलच्या सराउंडिंगला किती ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत जे डायरेक्ट मेटल सोबत ज्यांनी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केलेला आहे? तर बघा 6 आहेत. 3 अमोनिया 3 Cl. 3 अमोनिया 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार, 3 Cl 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. म्हणजे याचा अर्थ काय की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेटल सोडून जो काही कंटेंट असतो त्याला आपण लिगँड्स असं म्हणतो, तोच मेटल सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्याचं काम करतो. ओके, मग आता समजा तुम्हाला म्हणलं की हा जो पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणारा मेटल ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. जसे की कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय असं विचारलं तर तुम्ही काय सांगायचं? आता एकच मेटल आहे कोबाल्ट, X म्हणूयात है ना. 2 कोबाल्ट असले असते तर 2x लिहिलं असतं. एकच कोबाल्ट आहे, X म्हणलं. अमोनिया न्यूट्रल आहे, अमोनियावर चार्ज असतो 0. Cl हा मोनो निगेटिव्ह आयन आहे, Cl वर -1 चार्ज असतो, -1 चार्ज असतो. मग इथं लिहायचं आपण 0 × 3 म्हणजे अमोनियाचा चार्ज आला, प्लस एका Cl वर 1 मायनस चार्ज, 3 Cl वर 3 मायनस, म्हणून -1 × 3 असं केलं तर -3 येऊन जातं, इज इक्वल टू 0. ओव्हरऑल मॉलिक्युलवर काहीही चार्ज नाहीये. मग x + 0 - 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 3. म्हणजे याचा अर्थ काय? हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये असणारा जो मेटल आहे त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. ही गोष्ट इथे विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड डिस्कस केले. हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सगळ्या NCERT मध्ये किंवा मग तुमच्या बोर्डबुकमध्ये हेच असेच कॉम्प्लेक्सेस आहेत. आधी स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर काहीतरी लिहिलेलं आहे, आधी काहीतरी लिहिलेलं आहे, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट किंवा मग नुसता स्क्वेअर ब्रॅकेट. असे कॉम्प्लेक्सेस आपल्याला मोस्ट ऑफ द केसमध्ये NCERT मध्ये बोर्डबुकमध्ये बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही आम्हाला डायरेक्ट विचारू शकता.
डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर मी दिलेला आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावर तुम्हाला मेसेज करू शकता. आय होप आजचं डिस्कशन तुम्हाला लक्षात आलं असेल. तर बाकी आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू. हळूहळू आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा भाग आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी गुड बाय.